अंबाडा गावाचे ग्रामदैवत परमहंस मुग्दल भारती महाराज यांच्या 325व्या संजीवन समाधी सोहळा आपण बघत आहोत। या सोहळ्यानिमित्त दिनांक 19 ते 28 जुलै या कालावधीत भव्य दिव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। बघूया या पवित्र वातावरणाची झलक। मोर्शीपासून 15 किलोमीटर अंतरावर वसलेले अंबाडा गाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे। इथे ग्रामदैवत परमहंस मुद्गल भारती महाराज यांच्या 325व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त 19 जुलै ते 28 जुलै 2025 या दरम्यान 10 दिवसांच्या कालावधीत संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। या कथेचे वाचन धर्माचार्य हरिभक्त पारायण दादा महाराज कोसळकर यांनी केले। त्यांच्या रसाळ वाणीने शिवपुराणातील कथा भाविकांना मंत्रमुग्ध करत होत्या। गेले 6 दिवस महाराष्ट्रातील विविध नामांकित कीर्तनकारांनी आपली कीर्तन सेवा इथे दिली। त्यांच्या कीर्तनाने परिसर दुमदुमून गेला होता। भक्तांनी या कीर्तन सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला। या सोहळ्याचा कळस म्हणून 27 जुलै रोजी एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत संपूर्ण गावकऱ्यांनी विशेषतः हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले। ही एकता खरोखरच कौतुकास्पद होती। वारकरी संप्रदायाचे शेकडो वारकरी या शोभायात्रेत सहभागी झाले होते। त्यांनी फुगडी, भारुड आणि पावली खेळत तसेच फलकीचा पारंपरिक आनंद घेत शोभायात्रेची रंगत वाढविली। हा संपूर्ण सोहळा अंबाडा गावाच्या एकजुटीचे आणि आध्यात्मिक श्रद्धेचे प्रतीक ठरला। कार्यक्रम खूप छान झाला। महाराजांचं शिवपुराण होतं, दादा महाराजांचं, ते पण खूप छान झालं आणि कार्यक्रम अति चांगला झाला। यावर्षी खूप छान झाला। भारती महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये हा जो भव्य दिव्य सोहळा चालू आहे हे प्राचीन परंपरा आहे। म्हणजे जेमतेम 325 वर्षे झाले आणि अगदी अविरतपणे महाराजांचा हा सोहळा आपल्या गावामध्ये साजरा होतो। हे संस्कृती टिकवण्याचं एक माध्यम आहे आणि याच माध्यमातून आपल्या गावची संस्कृती टिकून राहणार। महाराजांनी तर आशीर्वाद दिलाच, पण तो वारसा आपल्याला चालवायचा आहे आणि तो व्यवस्थितरित्या अशाच पद्धतीनं चालेल। आज आनंद वाटतो की महाराजांच्या त्या सोहळ्याने एवढं भव्य दिव्य रूप घेतलेलं आहे। जे युवलेशे रोप लाविले गाडी त्याचा वेलू गेला गगनावरी, छोटंसं रोपटं लावलं आणि आज त्याचा गगनावर वेलू गेला। आज भव्य दिव्य सोहळा महाराजांचा जो दिसतोय हे महाराजांची कृपाच आहे आणि निश्चितच आपल्या गावावर निरंतर महाराजांची कृपा राहणार आहे या शंका नाही। अंबाडा गावातील परमहंस मुग्दल भारती महाराज यांच्या 325व्या संजीवन समाधी सोहळ्याचा हा अविस्मरणीय अनुभव दादा महाराज कोसळकर यांच्या वाणीतून शिवपुराण ऐकताना आणि सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून शोभायात्रेचा उत्साह अनुभवताना खरंच मन प्रसन्न झाले आहे। विशेषतः हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन दिलेला एकतेचा संदेश हा या सोहळ्याचा खरा दागिना ठरलाय। अशा प्रकारे आपली संस्कृती आणि परंपरा जोपासली जावो।